लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या चुंचाळे परिसरात सुरू असलेल्या देशी दारू दुकानाच्या कामाविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विशेषतः महिला वर्गानं या दुकानाला तीव्र विरोध दर्शवला असून हे प्रकरण आता जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलंय। चुंचाळे परिसरातील कामगार वस्तीत 2020 पासून एका देशी दारू दुकानाचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। नागरिकांच्या नजरेत न येण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये गुप्त पद्धतीने या दुकानाचं काम सुरू असल्याचं समोर आलंय। या संपूर्ण परिसरात रहिवास असल्यानं इथे दारू दुकान सुरू झाल्यास सामाजिक वातावरण बिघडेल अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। शिवारात दारूचं दुकान उघडण्यात आले आहे। कोणी मामा ठाकरे म्हणून ते चालू करताय असं आमच्या कानावर आलेलं आहे। तरी ते दारूचं दुकान झाल्यानंतर आमच्या आजूबाजूला खूप त्या गोष्टीमुळे खूप त्रास होणार आहे। ही आमची कळकळीची विनंती आहे त्या मामांना का आमच्या इथे दारूचं दुकान तुमचे झालेलं नाही पाहिजे, तुम्ही वास्तविक ते दुकान कुठेतरी दुसरीकडे केलं पाहिजे, एवढीच विनंती है। दुकान खुलने वाले हैं ये लोग, ये खुलने नहीं होना क्योंकि हमारे छोटे छोटे बच्चे स्कूल में जाते आते, एक ही रास्ता है आने जाने का। इसके लिए वो दुकान वहाँ आने नहीं होना, हमको बहुत परेशानी उठाना पड़ेगी। आज कलेक्टर साहेबांकडे आमची सुनावणी होती, ही दुसरी सुनावणी होती। पहिल्या सुनावणीत समोरच्यांना पण सांगितलं होतं की तुमचे काय पेपर सादर करायचे असेल तर तुमचं काय म्हणणं मांडायचं असेल तर तुमचा वकील घेऊन तुम्ही पुढच्या सुनावणीला या। आज जी 11 तारखेला सुनावणी होती, या सुनावणीमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यांचं आणि आमचं म्हणणं जे मांडलं, आम्ही आज कमीत कमी नाही काही तर 700-800 लोक त्यांच्या साक्षरी मोहीम घेतली। त्यांचे आधार कार्ड असतील, तिथले रहिवासी आहे आणि ज्या ठिकाणी जे दारूचं दुकान होतंय ते सगळे रहिवासी आज माझ्यासोबत गेल्या 2-3 तासापासून कलेक्टर साहेबांच्या ऑफिस येऊन बसलो होतो। आज सुनावणी झाली आहे। कलेक्टर साहेबांनी पुढची 23 तारीख दिली आहे। 23 तारखेला समोरचं आणि सगळं म्हणणं मांडून 3 सुनावण्या होत्या, त्याच्या तिसरी सुनावणीमध्ये फायनल होईल असं त्यांनी सांगितलं आहे। तर या प्रकरणाची माहिती स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना मिळताच या दुकानाविरोधात जोरदार विरोध करण्यात आलाय। त्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडून या ठिकाणी नोटीसही बजावण्यात आली। दरम्यान हे प्रकरण जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्या दालनात पोहोचलं असून आज याबाबत सुनावणी झाली आहे। दरम्यान या प्रकरणी लवकरच न्याय मिळवून देऊ असं आश्वासन जिल्हा न्याय दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।